नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला संकटातून सुटका करण्यासाठी एक चांगली सुवर्ण संधी आहे तुम्हाला सर्वांनाच ध्यान साधना शिकण्याची. तर ही सुवर्ण संधी आहे संकटातून सुटका करण्यासाठी, सुरक्षित राहण्यासाठी आणि मनाचे आजार दूर करण्यासाठी. कारण की एकच मार्ग आहे मनाचे आजार दूर करण्याचा, तो ध्यान साधना आहे. डॉक्टरांची किती औषध खा, काही कामाचं नाही. मनाचे विकार जे आहेत ते औषधांना नाही, मनाचे विकार चांगल्या सद्विचारानंच काढल्या जातात. ध्यान साधना ही एक औषध आहे मनाची विकृती दूर करण्यासाठी. तर आजार दूर करण्यासाठीच ध्यान साधना, ज्याला आपण मेडिटेशन म्हणतो, ही संजीवनी बुटी आहे. शांती सुखाचा राजमार्ग आहे. अज्ञान शक्तियों का विनाश करवाता है. नॉलेज नेवर गोज इन वेन. नॉलेज नेवर गोज इन वेन. विद्या कभी बेकार नहीं जाती. प्रत्येक माणसाला पैसा, धन, संपत्ती, मान, सन्मान, सुख, शांती, आनंद, अन्न, वस्त्र, निवारा, मित्र, परिवार, सगळे सोयरे, शेजारी, पाजारी, व्यक्ती, अशा अनेक गोष्टींची गरज असते. पण अक्कल नसल्यामुळे, अक्कल नसल्यामुळे, ज्ञान नसल्यामुळे माणूस असंतुष्ट असतो, म्हणजेच त्याला समाधान मिळत नाही. या सर्व गोष्टी ध्यान मार्गातून शिकायला मिळतात. मेडिटेशन ही माणसाची सर्वात मोठी संपत्ती आहे. मेडिटेशन ही माणसाची सगळ्यात मोठी संपत्ती आहे. यावरची धन संपत्ती दुसरी नाही. ही शांती, सुखाची, आनंदाची संपत्ती आहे. ही आपल्याला खऱ्या संत सद्गुरूकडून मिळते. आम्हाला देखील सद्गुरू वामनराव पै आणि आचार्य रजनीश यांच्याकडून मिळालेली आहे. तेच आम्ही जीवनविद्या आणि ध्यान सूत्र शिकवणार आहोत, म्हणजे शिकवतो आहोत आणि शिकवत आहोत आणि स्वतः शिकत आहोत. मित्रांनो, आपण व्यवसाय करणारे, चित्रपट, पिक्चर, फिल्म मध्ये काम करणारे नायक, कलाकार पाहतो. हे तुम्हाला खूप आवडतात, परंतु हे खरे नायक नाही. हे खरे नायक नाही. तर ते नाटकात, सिरियल मध्ये किंवा फक्त चित्रपटापुरतेच ते नायक आहेत. आपण टाइमपास अशा मनोरंजनाच्या गोष्टीत चटकन आणि पटकन इन्व्हॉल्व होतो आणि त्या पाहतो आणि करतो. परंतु ज्या गोष्टीत खरा सुख समाधान आहे, ज्या गोष्टीमध्ये खरा सुख समाधान आहे, त्या गोष्टीकडे आपलं लक्षच जात नाही. कारण की सत्याची खरी चवच आपल्याला कळलेली नसते. किंवा सत्यम शिवम सुंदरम हे आहे तरी काय, हे कधी जाणून घेण्याची आपण कधी प्रयत्नच करत नाही. हे जाणून घेण्याचा आपण कधी प्रयत्नच करत नाही. मग जीवनात परमानंद म्हणजे खऱ्या आनंदाची निर्मिती कशी होईल? शक्य आहे का? यासाठीच ध्यान मार्ग स्वीकारायला पाहिजे. हम शरीर से बड़े हो जाते हैं, लेकिन सद्विचारों से नहीं. शरीर से बड़े हो जाते हैं, लेकिन सद्विचारों से नहीं. हम अपने मन को डिंबक की तरह, कुएं का मेंढक की तरह, चूहे की तरह बनाकर रखें. उसे शेरदिल बनाने का मार्ग है मेडिटेशन. ताकतवर बनाने का मार्ग है मेडिटेशन. मनोबल बढ़ाने का. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, असे डॉक्टर B.R. आंबेडकरांनी म्हटलेले आहे. का बरं म्हटलं असेल ते आपण समजून घेतलं पाहिजे. ध्यान साधना शिकणे म्हणजे फिल्म, चित्रपट, नाटक, सिरियल पाहणं म्हणजे चित्रपट, मूवी, नाटक पाहणं नव्हे. की तुम्ही एकदा पाहिली, एखादा चित्रपट एकदा पाहिलं का
तुमच्या लक्षात येऊन जाते, समजते तुम्हाला, ते सहज समजते. परंतु मेडिटेशन समजून घेण्यासाठी तुम्हाला सतत स्वतःमध्ये बदल करावा लागते. स्वतःमध्ये काय करावं लागते? बदल करावा लागते. नकारार्थी विचार सोडावे लागतात. मनातील विचारांना शुद्ध व पवित्र करावं लागते. मनातील विचारांना शुद्ध आणि पवित्र करावं लागेल आणि सद्विचारी व्हावं लागेल, ज्यामुळे तुम्ही प्रज्ञावान आणि शीलवान व्हाल. शुद्ध प्रेमाची व करुणेची तुम्हाला जाणीव होईल, ज्यामुळे तुम्ही मैत्रीचे, सलोख्याचे, सौख्याचे विचार यांची पेरणी करू शकाल समाजामध्ये. आणि समाज बांधवांना याची गरज आहे. आज समाज बांधवांना यांची गरज आहे. ध्यान साधना हे खऱ्या ज्ञानाचे मूळ आहे. ज्ञानाचे मूळ आहे, सुखाचे मूळ आहे, आनंदाचे मूळ आहे आणि खऱ्या सुख शांतीचे साधन आहे. ध्यान साधना ही व्यक्तीची खरी संपत्ती आहे. सुरुवातीला म्हटलं तर ह्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी तुम्हाला 1 by 1 एक गोष्ट शिकावं लागेल. प्रत्येक गोष्ट समजून घेण्यासाठी, सुरुवात झाल्यानंतर प्रत्येक गोष्ट समजून घेण्यासाठी तुम्हाला समोरच्या गोष्टी पाहाव्या लागतील, ऐकावं लागेल. त्यावर तुम्हाला देखील चिंतन, विचार, मनन करावं लागेल. सवयीमध्ये, विचारामध्ये बदल करावा लागेल. मनाला शांत आणि स्वस्थ ठेवण्याचा एक उपाय आहे. सद्गुरू वामनराव पैने म्हटलेला आहे, शांती सुखाचा राजमार्ग. शांती, मन शांत असला तर शांती हा सुखाचा राजमार्ग आहे. आणि हा सुखाचा राजमार्ग कुठून मिळते? तर ध्यान साधनेतून मिळते. मित्रांनो, ध्यान साधनेतून मिळते. ठीक.